नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जवळजवळ 3 आठवड्यानंतर मुंबईला परत आलेलो आहे. प्रवासाच्या थकव्यामुळे अख्खा दिवस रविवार झोपण्यात घालवावा लागला. संध्याकाळी वेळ मिळाल्यानंतर हा व्हिडिओ करतोय. असं वैयक्तिक दुखणं बाजूला, मित्रांनो, ज्या काय गेल्या 8-10 दिवसामध्ये बातम्या रंगवल्या जात आहेत, राजकीय बातम्या रंगवल्या जात आहेत, राजकारण रंगवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामध्ये एकूण असं दिसतं की महायुती कशी मोडणार आहे, यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक ब्रेकिंग न्यूज कशा बनवता येतील या दृष्टीने प्रयास चालू आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते प्रयास करता तेव्हा तुम्हाला तशा ब्रेकिंग न्यूज सापडणार. त्या बातम्या खऱ्या ठरो न ठरो त्याला महत्व नसतं. ब्रेकिंग न्यूज किंवा खळबळ माजवणाऱ्या बातम्यांचं वैशिष्ट्य असं असतं की ती त्या दिवसापुरती, त्या तासापुरती किंवा त्या एका आठवड्यापुरती महत्वाची बातमी असते आणि नंतर लोक विसरून जातात. अगदी आता महिनाभर आपण बघितलं, महिना दीड महिना जेव्हा बिहारच्या निवडणुका रंगात आलेल्या होत्या तेव्हा भाजपचा आणि नितीश कुमारचा पराभव कसा होणार, दारुण पराभव कसा होणार, आणि काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचं सरकार येऊन तेजस्वी यादव कसा मुख्यमंत्री बनणार यावर रसभरीत वर्णनं चालू होती. आणि ती वर्णनं करणारे 14 नोव्हेंबर म्हणजे निकाल लागल्यानंतर अल्पावधीतच आपण बोललेले शब्द सुद्धा विसरून गेले. असो, त्यामुळे ब्रेकिंग न्यूज हा माझा विषय नसतो. हा पण त्यातून जो काय माहोल बनवण्याचा प्रयत्न होतो तो माहोल सामान्य माणसाला कळावा यासाठी मी माझं विश्लेषण करत असतो. आणि मग असला माहोल बनवणारे असतात, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांना बुडत्याला काडीचा आधार, तसं त्यांना त्यांच्या मनात संशयाचे जे वादळ घोंगावत असतं त्या वादळाला पूरक ठरू शकेल असं कुठला तरी पाला पाचोळा, एखादं सुक पान उडत आलं, काडी कचरा उडत आला तरी ते त्याला असं घट्ट पकडतात. आणि त्या हॅरी पॉटरच्या सिनेमातला तो पोरगा तसा झाडूवर बसून अवकाशामध्ये झेपावत असतो, तसे हे लोक झेपावायला लागतात की झाली महायुती संपली. मी 2 दिवस ऐकत होतो, शेवटी मला या बातमीचं ओरिजिन कुठे शोधावं लागलं. तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य आहे की मला 2 तारीख पर्यंत युती टिकवायची आहे. आता 2 तारीख पर्यंत युती टिकवायची म्हणजे काय, तर 2 तारीखला महाराष्ट्रात चाललेल्या ज्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतले जे 3 टप्पे किंवा 4 टप्पे होतील त्यातला पहिला टप्पा आहे. आणि तो टप्पा ओलांडण्यापूर्वी महायुतीमध्ये म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या 3 पक्षांची जी महायुती महाराष्ट्रात सरकार बनवून सत्ता राबवते त्या 3ही पक्षामध्ये काहीतरी भयंकर वितुष्ट निर्माण होऊ नये. 2 तारीखला मतदान आहे याचा अर्थ ते मतदान संपलं की आपोआपच त्या त्या नगरपालिका आणि त्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उडालेला जो धुरळा आहे तो खाली बसणार आहे. आणि त्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये मतमोजणी होऊन जी काय रणधुमाळी महिनाभर चालली तिचा धुरळा खाली बसणार आहे. तो बसायला परत 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील. पण त्यानंतर या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा सुरू होईल. त्या कदाचित त्यामध्ये जिल्हा परिषदा, तालुका पंचायतींच्या निवडणुका असतील किंवा महापालिकांच्या निवडणुका असतील. तेव्हा या निवडणुकांच्या निमित्ताने जी भांडणं वगैरे आपसातली स्थानिक पातळीवरची पेटलेली आहेत आणि त्यामध्ये राज्य पातळीवरचं किंवा केंद्र पातळीवरच्या नेतृत्वाला आणि पक्षाला सुद्धा ओढण्यासाठी बातम्या रंगवल्या जात आहेत.
त्या बातम्या रंगवल्या जात असताना त्याचा जो परिणाम जनमानसावर होतो, त्या जनमानसाला फार विस्कटू द्यायचं नाही. आणि महाराष्ट्रातली सत्तेत बसलेली 3 पक्षांची युती व्यवस्थित आहे हे दाखवण्याची एक कसरत त्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला करावी लागते. आणि तो प्रदेशाध्यक्ष जर रवींद्र चव्हाण असेल तर त्याला 2 तारीख पर्यंत युती टिकवायची आहे, म्हणजे युती अबाधित आहे हे दाखवण्याची कसरत करायची आहे. तेव्हा रवींद्र चव्हाण हे जे काय वक्तव्य केलेले आहे त्यांनी किंवा ते जे काय बोललेले आहेत त्याचा संदर्भ घेऊन ती 2 तारीख मोजावी लागते. नाही तर 2 तारीखला झालं, 2 तारीखला मतदान संपलं आणि महाराष्ट्राचं सरकार कोसळलं. अरे तुम्ही समजता जेवढे एक ब्रेकिंग न्यूज देताना आपण जग जिंकलं, तेवढे राजकारणातले लोक मूर्ख नाहीत. मग ते सत्तेत बसलेले असोत किंवा विरोधी पक्षात बसलेले असोत. कदाचित विरोधी पक्षात बसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा विरोधी पक्षांच्या समर्थकांना असल्या खुलचट बातमीने काही काळ फुलो राहील, पण तो टिकणार नाही, तो निकालानंतर गळून पडणार. पण तोपर्यंत आपले समर्थक असलेले पण काही कारणासाठी त्या त्या नगरपालिका नगर परिषद क्षेत्रामध्ये आपल्यावर नाराज असलेले जे कोणी मतदार लोक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांची मनस्थिती बिघडू नये याची काळजी घेणं म्हणजे युती टिकवणं असतं. अनेकदा आपण बघतो की शिंदेच्या पक्षातले कार्यकर्ते हे हिरिरीने मोदींचं समर्थन करतात, देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करतात. अजितदादांच्या पक्षातले लोक तेवढ्याच तावातावाने शिंदेचं किंवा फडणवीसांचं समर्थन करतात. आणि भाजपचे लोक सुद्धा शिंदे गटाचं किंवा अजितदादा गटाचं समर्थन करत असतात. ती युती असते. हे जे मनोमिलन, ज्या मनोमिलनाने तिन्ही पक्षांच्या सामान्य तळागाळापासून मध्य पातळीवरच्या नेतृत्वापर्यंत जे लोक आहेत त्यांच्या मनोमिलनाने 233 जागा विधानसभेत जिंकून दिल्या, त्याला युती म्हणतात. युती याचा अर्थ 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हे एकत्र मंत्रालयात बसतात, बैठका करतात, शपथविधी करतात, त्याला युती म्हणत नाहीत. आपसात बसून जागा वाटून घेतात, त्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या समर्थकांना मंत्रीपद वगैरे मिळतात किंवा इतर सत्तापद मिळतात, त्याला युती म्हणत नाही. आणि तसली युती किंवा तसली आघाडी कुठलीही निवडणूक जिंकून देत नसते. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. निवडणूक जिंकून देणारी जी युती किंवा आघाडी असते ते आपण महाराष्ट्रात बघितली आणि बिहारमध्ये बघितली. जागा वाटपामध्ये बेबनाव होत होते, वादावादी होत होती, पण त्याची जाहीर चर्चा फारशी होत नव्हती. आणि असा बेबनाव होईल तिथे अगदी अमित शहा किंवा केंद्रातले 2-3 मंत्री पळत पळत जाऊन त्या नाराजांना बरोबर घेऊन बसून त्यांच्याबरोबर 2-2, 4-4 तास बोलून त्यांची समजूत घालत होते, त्यांच्यातली भांडणं मिटवत होते. त्याचा परिणाम बिहारमध्ये दिसला. महाराष्ट्रात तेवढं उघडपणे युतीमधली भांडणं दिसली नाहीत, पण त्याला युती म्हणतात. त्या एकेका स्थानिक पातळीवर अगदी एका पक्षात सुद्धा 2 नेते एकमेकाविरुद्ध हडवैरी असल्यासारख्या भावना मनात धरून असतात. कधी संधी मिळेल आणि ह्याला पक्षातून संपवतो आणि पक्षातलं त्याचं स्थान आहे ते मी गळाप करतो, बळकावतो, या भावनेने एका पक्षाच्या एका झेंड्याखाली एका तालुक्यात एका शहरात वागणारे लोक सुद्धा असतात. पण त्यांना एकत्र ठेवणं, एकत्र वागवणं ही खरोखरच वरच्या नेतृत्वासाठी तारेवरची कसरत असते. आणि तो जर तोल सांभाळता आला नाही तर कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जो रोजच्या रोज नित्य नेमाने टीव्हीच्या कॅमेऱ्या समोर तमाशा चालतोय तो आपण बघतोय. तेव्हा तो तमाशा होऊ नये, जगासमोर आपल्या युतीची, आपल्या मैत्रीची, आपल्या पक्षशिस्तीची अब्रू जाऊ नये
यासाठी जे प्रयत्न करावे लागतात आणि तो जो समन्वय असतो त्याला युती म्हणतात, त्यालाच आघाडी म्हणतात. अगदी आता बघा, राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या दोन पक्षांची युती होणार आणि ती महापालिका आणि कुठच्या असतील त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका जिंकणार म्हणून गेले 4 महिने बुडबुडे उडवले जात आहेत. पण अजूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या एकत्र येऊन आम्ही एकत्र निवडणुका लढवतोय, कोणाला आवडत न आवडत, ज्यांना आवडणार नाही त्यांनी आमच्यासोबत नाही राहिला तरी चालेल असं उद्धव ठाकरे धमकावू शकत नाहीयेत. आणि दुसरीकडे राज ठाकरे छाती ठोकून काँग्रेस बरोबर असो नसो मी आणि माझा चुलत भाऊ एकत्र येऊन जागा वाटप करून भाजपला महायुतीला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असं राज ठाकरेंनी अजून म्हटलेलं नाही. आणि म्हणून ठाकरे बंधूंची युती असा जो शब्द वापरला जातो तो किती निरर्थक आहे तुमच्या लक्षात येईल. जी युती झालीच नाही ती पत्रकार आपल्या ब्रेकिंग न्यूज मधून टिकवायचा प्रयत्न करतायत आणि जी युती आहे वर्षभर राज्यामध्ये सरकार राबवते आहे अशी महायुती मला 2 तारखेपर्यंत टिकवायचे असं जेव्हा रवींद्र चव्हाण म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हे सगळे बाकीचे संदर्भ जोडून लक्षात घ्यावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि समजला तर तो सांगता येतो. पण 2 तारीख पर्यंत टिकवायचे म्हणजे 2 तारीख नंतर मोडायचे हा परत आपणच आपला अर्थ काढलाय. काय म्हणाले रवींद्र चव्हाण, 2 तारीख पर्यंत मला युती टिकवायचे, याचा अर्थ 2 तारीख नंतर खुद्द रवींद्र चव्हाणच महाराष्ट्रातली 3 पक्षांची युती मोडून टाकणार आहे. या निष्कर्षावर तुम्ही आलात. मित्रांनो, मी एक खूप जुना किस्सा तुम्हाला जाता जाता सांगतो. एका मृत्यूपत्राचं गाजलेलं प्रकरण मी पत्रकार नौखा होतो तेव्हाच आहे. आणि ते मृत्यूपत्र आणि ती मालमत्ता बळकावण्यासाठी जे काही प्रयत्न झाले ते हायकोर्टाच्या एका निकालामुळे हाणून पाडले गेले. आणि त्यानंतर ज्यांची बाजू जिंकली होती त्यांच्या वतीने एक छोटीशी पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये मी होतो. तेव्हा मी त्या सॉलिसिटर जे होते ज्यांनी हा खटला लढवला होता, मी त्यांना म्हटलं की हे मृत्यूपत्र जर खोटं ठरलंय तर खोटं मृत्यूपत्र बनवण्याबद्दल शिक्षा किंवा खटला नाही का? त्यांना का नाही शिक्षा झाली? मृत्यूपत्र तुम्ही कोर्टात खोटं ठरवून घेतलं, पण मग बनवणारे काय? ज्यांनी दावा केला होता की ह्या मृत्यूपत्रामुळे ही प्रॉपर्टी आमची आहे, तेव्हा त्या सॉलिसिटरनी माझ्या ज्ञानात भर घातली. सुदैवाने ते घटना तज्ज्ञ वगैरे नव्हते, सामान्य सॉलिसिटर आणि वकील होते. ते म्हणाले की हे निकाल सुप्रीम हायकोर्टाचा जो आहे त्यांनी म्हटले इट्स अ डाऊटफुल डॉक्युमेंट, म्हणजे हे मृत्यूपत्र हे संशयास्पद दस्तावेज आहे आणि म्हणून त्यावर विसंबून एका बाजूला प्रॉपर्टी देता येत नाही. मृताचे वारस आहेत त्यांच्याकडेच तो अधिकार राहील, कारण त्यांना न देता काही ट्रस्टी बनवले आहेत आणि त्या ट्रस्टींसाठी हा सगळा भाग सोपवलेला आहे असा जो दस्तावेज कोर्टासमोर आणलाय तो संशयास्पद आहे. पण मी म्हणालो संशयास्पद म्हणजे खोटा आहे. ते म्हणाले नाही, संशयास्पद वेगळं आणि खोटं वेगळं, आणि त्यामुळे याच्यावर विसंबून आम्ही निकाल देत नाही, हा खोटा आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही, त्यांनी संशयास्पद म्हटलंय. त्यामुळे तो खोटा ठरवण्यासाठी एक स्वतंत्र खटला करावा लागेल आणि त्यात खोटं पडलं तो खोटा दस्तावेज आणणारे आणि बनवणारे यांच्यावर गुन्हेगारी फौजदारी खटला होऊ शकतो. तेव्हा तो संशयास्पद ठरला म्हणजेच खोटा ठरला, हे जे माझ्या डोक्यात त्या कोवळ्या पत्रकारितेच्या वयामध्ये होतं ते त्यांनी पुसून टाकलं. 2 तारीख पर्यंत युती टिकवायचे याचा अर्थ 2 नंतर मोडायची आहे, हा तुम्ही तुमचा काढलेला निष्कर्ष आहे. रवींद्र चव्हाणांनी तसं म्हटलेलं नाही. पण विचारतो कोण रवींद्र चव्हाणला? ते शिवसेना भाजप, शिवसेना शिंदे, उद्धव ठाकरे वगैरे हा खटला सुप्रीम कोर्टात चालू होता चंद्रचूड यांच्या समोर. तेव्हा आठवतं सॉलिसिटर जनरल जे आहेत तुषार मेहता
त्यांनी एक शेर म्हटला होता आणि चंद्रचूड यांनी त्याला सांगितलं परत सांग, मी लिहून घेतो, आणि त्यांनी तो लिहून घेतला होता. दुरिया बड़ी तो गलत फहमिया बड़ी, दुरिया बड़ी तो गलत फहमिया बड़ी, उसने वो भी सुन लिया जो मैंने कहा भी नहीं. नेमकी तीच गोष्ट इथे लागू होते की रवींद्र चव्हाण बोलायचं ते बोललं असतील, पण ह्या लोकांनी आपल्याला पाहिजे ते ऐकलं. 2 तारीख पर्यंत टिकवायचे, पुढे 2 तारीख नंतर मोडायचे, 2 तारीख नंतर मोडायचे. हे तुमच्या डोक्यातलं आहे, रवींद्रच्या डोक्यातलं नाहीये. गंमत कशी असते बघा मित्रांनो. आणि मग त्याच्यावर बागडायला सुरुवात झाली. कारण हाही आत्ताची काय 288 नगरपालिका नगर परिषद निवडणुका आहेत, तिथली लढत मतदान हे 2 डिसेंबरला असेल. तर ते आरोप प्रत्यारोप जे काय भांडणं वगैरे होतील हे सगळे 2 तारीख पर्यंत चालतील. 2 तारीखचं मतदान संपलं की त्यांचा पक्ष त्यांचा, आमचा पक्ष आमचा, आणि आम्ही परत एकत्र नांदायला मोकळे आहोत. आणि हेच देवेंद्र फडणवीसांनी 1.5-2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी सांगून टाकलेलं आहे की आम्ही युती म्हणूनच लढणार आहोत. पण महायुती म्हणून जिथे लढता येत नाही, 2 पक्षांचं किंवा 3 पक्षांचं मेतकूट जमत नाहीये, अशा ठिकाणी कोणी एकटा लढेल, कोणी दोघांपैकी तिघापैकी दोघे एकत्र येतील, तिसरा त्यात नसेल. पण एक गोष्ट तत्व म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे की सगळ्या स्थानीय संस्थांचे निकाल लागल्यानंतर सत्तेमध्ये मात्र महायुती म्हणूनच बसायचं आहे. आणि याचा अर्थ सोपा होतो की मतदान होईपर्यंत जे एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतील, ते सुद्धा निकालानंतर सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र आलेले दिसू शकतात. जाता जाता एक संदर्भ सांगतो फक्त, ही नारायण राणेंची 2 मुलं एकमेकाच्या विरुद्ध कणकवलीमध्ये दंड थोपटून उभी राहिलीत, पण एका घरात राहणारी आहेत ना. एकदा हे राजकारणाचं नाटक संपलं, मग काय एकाच घरात राहणार आहेत ना. आणि हेच अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार पण सांगत आले ना. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील आणि एकमेकांच्या घरी जाणार असतील, ते एकाच घरातले आहेत ना, असं तुम्ही म्हणता ना, त्यालाच युती म्हणतात, त्यालाच आघाडी म्हणतात. भांडू, एकमेकावर आरोप करू, अगदी शिवीगाळ करू, पण नंतर एकत्र राहायचं आहे याचं भान ठेवून जी भांडणं होतात त्याला टिकवणं म्हणतात. रवींद्र चव्हाण जेव्हा म्हणतात की मला 2 तारीख पर्यंत युती टिकवायची आहे, याचा अर्थ त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या इतक्या भांडणामध्ये आणि टोकाच्या आरोपांच्या कालखंडामध्ये सुद्धा 2 पक्षातलं, 3 पक्षातलं एकमेकांविषयी जे हळवं नातं आहे, ते नातं मला टिकवायचंय. आपण एखाद्या ठिकाणी वादळ आलं की आडोसा घेतो, पण आडोसा ते वादळ संपलं की परत बाहेर येतो. तसं आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ जी असेल ती चालू होईपर्यंत मला युती टिकवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर युती टिकवायची गरज नाही, युती असणारच आहे, असाही रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आणि त्यासाठीच तर देवेंद्र फडणवीसांनी आपला हा लाडका मंत्री सरकार बनवताना, आपण मुख्यमंत्री होताना सरकारपासून बाहेर ठेवला आणि त्याला प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे. तेव्हा रवींद्र चव्हाण काय बोलतात आणि कुठले संदर्भ आहेत हे सगळं लक्षात घेतलं तर उलगडता येतं. पण ज्यांना समजून घ्यायचं नाहीये त्यांनी बागडावं. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.